चलो अयोध्या धाम अयोध्या धाम अयोध्या धाम श्री बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित उत्तर भारत तीर्थ यात्रा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घ्या। आरामदायी स्लीपर बस प्रवास 10 दिवसांसाठी प्रति सीट 9,999 रुपयामध्ये। तीर्थयात्रेतील प्रेक्षणीय स्थळे श्री कोळाई देवी दर्शन, अयोध्या, काशी, प्रयागराज व इतर 11 श्री क्षेत्र दक्षिण भारत तीर्थ यात्रा। बुकिंग सुरू। यात्रा प्रस्थान मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता। संपर्क श्री विठ्ठल महामुनी, मोबाईल नंबर 9850 81 33 02, 99 70 44 19 95, 96 65 87 61 31। अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या। ऑटो रिक्षा परवानाधारक फिटनेस लेट दंड रोज 50 रुपये रद्द करावा। महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे। महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षाचे खुले परवाने धोरण रद्द करावे। अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटो रिक्षा चालकांच्या गाड्या पासिंग व इतर कामासाठी आरटीओ ऑफिसने मदत नेमून रिक्षा चालकांना सरकारी कामांमध्ये मदत करावी। बेकायदा होणारी आर्थिक लूट थांबवावी आदींचे निवेदन देण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून रिक्षा फिटनेसबाबत आकारण्यात येणारा दर दिवशीचा 50 रुपयांचा दंड रद्द करावा। यासाठी राज्यभर संघटनेच्या वतीने आंदोलने सुरू आहेत। छोटी वाहने, मोठी वाहने, बस, लक्झरी यांनाही तेवढाच दंड, तसेच मेट्रो सिटीमध्येही तितकाच दंड आकारण्यात येत आहे। त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसत आहे। प्रत्येक शहराच्या दर्जेनुसार तेथील व्यवसाय होत असतो। नगरची बरोबरी पुणे मुंबई बरोबर होऊ शकत नाही। त्यामुळे याचा शासनाने विचार करावा। तसेच कल्याणकारी मंडळ खुले परवाने धोरण रद्द करणे असे अनेक प्रलंबित प्रश्न शासन दरबारी आहेत। हे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावे यासाठी हे आंदोलन केले आहे। या मोर्चात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, जिल्हा रिक्षा पंचायत, प्रजा ऑटो रिक्षा संघटना, जिल्हा परवानाधारक विद्यार्थी वाहतूक संघटना, शाहिद फेडरस सर्कल रिक्षा संघटना, लोकराज्य रिक्षा संघटना, महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना, अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी, चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते। सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलिखुंड, चितळे रोड, दिल्ली गेट मार्गे लाल टाकी, तारकपूर, डीएसपी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला। येथे मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले। या प्रसंगी खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, जिल्हाध्यक्ष वैभव जगताप, बाबा आरगडे, विलास कराळे, दत्ता वामन, अशोक औशिकर आदींसह रिक्षा चालक, 3 चाकी, विद्यार्थी वाहतूक करणारे सर्व रिक्षा संघटना आदी उपस्थित होते। वाहन खरेदी विक्री संघटना असो किंवा आमचे रिक्षा चालक असो यांच्यावर जे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो, त्या दंड आकारणे ही चुकीची पद्धत आहे। त्या बाबतीत आमचे सर्व रिक्षा चालक असो किंवा खरेदी विक्री करणारे, आमची वाहन खरेदी विक्री करणारे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी यांनी जे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर आज या ठिकाणी केलेलं आहे, त्या बाबतीत आता मी त्यांना सर्वांना एक आश्वासित केलेलं आहे। आम्ही लवकरात लवकर राज्याचे परिवहन मंत्री, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून कसा आपल्याला मार्ग काढता येईल त्यासाठी प्रयत्न करू। आता केंद्रातलं सुद्धा 24 तारखेपासून अधिवेशन चालू आहे, त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्र्याला सुद्धा आपण भेटून माझ्या या कष्टकऱ्यांना कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करणार। येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती रिक्षा संघटना असतील, त्याचप्रकारे वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणारे संघटना असतील, त्याचप्रकारे लक्झरी प्रवासी वाहतूक करणारी संघटना असेल, या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्यदिव्य असा मोर्चा काढलेला होता की ज्या जाता गाठी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत, तर त्याच्यावरती खरं तर बदल झाला पाहिजे। आणि जो दंड 50 रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे, त्याची खरं तर ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे, असा जो काही मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये 27 तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागेल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर
दिलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाही सर्व आमच्या या ठिकाणी असणाऱ्या कृषीवाले बांधव असतील, सर्व संघटना असतील यांना दिलेल्या आहे. आज आपल्या अहमदनगर कलेक्टर ऑफिसला अहमदनगर जिल्हा रिक्षा संघटना आणि नगर शहरातील सर्व रिक्षा बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे. यासाठी राज्यातील नेते कॉम्रेड बाबा आरगडे असतील, आपले जिल्ह्याचे अविनाश तात्या घुले असतील, त्याचप्रकारे विलासजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकारी, आज त्यांना इथे येण्याची वेळ आणि जवळजवळ हजारो रिक्षावाले या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांच्या जमण्याचं एकच कारण आहे, चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय. मुळातच कोविडचा काळ इतका भयानक होता सर्वसामान्यांना, गरिबांना, आणि त्यामध्येच इतकी झळ लागली होती, आर्थिक झळ. आजही अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडं बऱ्याचशा टू व्हीलर आहेत, इलेक्ट्रिक गाड्या झालेल्या आहेत, लोनवरती प्रत्येकाला गाड्या घेता येतात. म्हणून त्यांच्या धंद्यावर एकीकडे हा परिणाम झाला असताना आज त्यांना 50-50, 100-100 रुपये दंड आकारला जातोय. काल 2 दिवसापूर्वी जे केंद्र सरकारने आणि राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्यांना परिपत्रक काढलं की हा दंड रिक्षा बांधवांना देणं बंधनकारक आहे. रोजच 50-50 रुपये जर दिले, त्यामध्ये हा रिक्षा चालक 200 ते 400 रुपये घरी नेतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा 50-100 रुपये द्यायची जर वेळ आली, ही खऱ्या अर्थाने अन्यायकारक बाब आहे. याच्या निषेधार्थ सर्वजण आलेले आहेत. मोदी सरकार 4 तारखेला विराजमान झालं. मोदी सरकारमधील मला एवढंच सांगायचं आहे वरच्या सगळ्या नेत्यांना, महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, हे रिक्षा चालक सुद्धा तुमचे नागरिक आहेत, देशाचे नागरिक आहेत, हे सुद्धा तुमचे मतदार आहेत. यांच्यावर, या गरिबांवर असा अन्याय होऊ देऊ नका. आत्ताच आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे. आता येणाऱ्या 26 तारखेपासून राज्याचं अधिवेशन असेल, विधिमंडळाचं किंवा केंद्र सरकारमध्ये अधिवेशन असेल, याच्यामध्ये निलेश लंके साहेब पाठपुरावा करणार आहेत आणि या ठिकाणी ठाम विश्वास आहे की ह्या रिक्षा आमच्या बांधवांवर, रिक्षा चालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. कारण यापूर्वी देखील केंद्र सरकारने असाच हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादला होता हिट अँड रन केसमध्ये. त्या संबंधित त्या ड्रायव्हरवर 10,000 रुपये हे त्याला दंड, 10 वर्षासाठी दंड आणि शिक्षा होणार होती. तर आता अशाच पद्धतीचं आपण जर सर्वसामान्य गरिबांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आलेली आहे, हे खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे. तर हीच आम्ही या ठिकाणी सर्व नेते मंडळांना, आमदार असू द्या, आमचे खासदार असू द्या, हे सगळेजण पाठपुरावा करतील एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आज आपली मागणी म्हणजे जो RTOचा फिटनेस दंड म्हणजे लेट फी, जर फिटनेस दंडाच्या नंतर, दंड डिक्लेअर झाल्यानंतर जर तो दंड भरला नाही तर त्याच्यानंतर रोज 50 रुपये असा दंड आकारलेला आहे आणि तो केंद्राने आकारलेला आहे. आणि त्याच्या निषेधार्थ आज सर्व नगरमधल्या विविध संघटना, टेम्पो असतील, स्कूल बस, रिक्षा, ऑटो रिक्षा असेल, बस असतील, वाहतूक, सगळ्या कमर्शियल जेवढ्या गाड्या आहेत त्यांना तो दंड लागतो. तो दंड कसा पाहिला तर तो अन्यायकारक दंड आहे आणि तो दंड रद्द करावा या मागणीसाठी नगर शहरातल्या सगळ्या संघटना एकत्र मिळून आणि त्याचं निवेदन आम्ही आज नगर शहरात कडकडीत बंद पाडून त्याचा मोर्चाने इथं येऊन आम्ही त्या गोष्टीचा निषेध करून कलेक्टर साहेबांना आपण ते निवेदन दिलेले आहे. आणि हे निवेदन कलेक्टर साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे परिवहन मंत्री आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत हा विषय आहे आणि तसा हा केंद्राचा विषय आहे. पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना सांगितलं, गडकरी साहेबांना केंद्रात याच्यात, की हा दंड कसा चुकीचा आहे, कारण तुमच्या मुंबईच्या ठिकाणी मेट्रो सिटीत पण 50 रुपये दंड आणि साध्या शहरात सुद्धा 50 रुपये दंड, म्हणजे हा अन्यायकारक आहे. कारण मुंबईमध्ये 3 शिफ्टमध्ये गाड्या चालतात, त्यांचे धंदे पण मोठाले आहेत. आता मोठ्याल्या ज्या गाड्या आहेत, वॉल्वो गाड्या 2.5 कोटी किमतीच्या गाड्या आहेत, त्यांना 50 रुपये दंड. त्यांची रोजची समज त्यांची 50,000 लाख रुपये ते रोज कमवतात. आणि आमचे रिक्षावाले म्हणा, बाकीचे स्कूल बसवाले असेल, म्हणजे जेमतेम आपलं उदारनिर्वाह त्याच्यावर त्यांचा चालतो. अशा याला अन्यायकारक हा, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवून दिल्या आमच्यावर कसा अन्याय होतो. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आज सगळ्या संघटना एकत्र मिळून आम्ही मोठा यशस्वी मोर्चा आम्ही काढला आणि कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदन सुद्धा दिलेलं आहे. आणि येत्या काही दिवसात जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र राज्य लेवलला जेवढ्या काही या
कमर्शियल वाहतूक संघटना आहेत, सर्वजण आम्ही एकत्र मिळून हा राज्यव्यापी संप हा इथून पुढच्या काळात करणार आहोत. आणि जर आमचा प्रश्न लवकरात लवकर जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मार्गी लावला नाही तर RTO मध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये गाड्या लागणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही गाड्या इथं बंद करून आम्ही पोरा बाळांसकट आम्ही इथं उपोषण करू. कारण याच्यात एक भिंगारला एक उदाहरण देतो, त्याला 45,000 रुपये का 50,000 रुपयाचा दंड झाला, 55,000चा दंड झाला आणि त्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. म्हणजे हा जीवावर बितणारा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी हा लवकरात लवकर तातडीने हा विषय आमचा मिटावा, नाही तर याचे तीव्र पडसाद सगळ्या कमर्शियल संघटनेच्या वतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये पडतील. ही सरकारने दखल घ्यावी.